भोंदूखरातच्या काळ्या कृत्यांची यादी संपेना। 20व्या वर्षीच खरातनं लैंगिक शोषण केल्याची सूत्रांची माहिती आहे। 1980 मध्ये खरातकडून एका नातेवाईक महिलेवर अत्याचार झाला होता असंही सूत्रांनी सांगितलंय। या दुष्कृत्यानंतर गावकऱ्यांनी त्याला चांगला चोप दिला होता अशी देखील सूत्रांची माहिती आहे। भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांची यादी वाढत असून आता त्याच्या गुन्हेगारीची साखळीमधील जुन्या आणि धक्कादायक प्रकरणाची माहिती देखील समोर येते आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, आपण पाहतो 1980 मध्येच त्याच्या एका नातेवाईक महिलेचंच त्यानं लैंगिक शोषण केलं होतं असं समजतंय। काय नेमकं ते प्रकरण आहे? नक्कीच खरं तर अशोक खरात याचे जे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते, जे सीसीटीव्ही वरती आपण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला होता। मात्र खरात हा 46 वर्षापासूनच पाप करत असल्याची धक्कादायक मार्फत ते कारण एका स्वतःच्या जो खरात हा 20 वर्षाचा होता तेव्हा जवळच्या एका नातेवाईकाच्या महिलेची लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर येते। 1980 मध्ये ही खरं तर घटना घडलेली होती आणि या घटनेची माहिती मिळताच ज्या गावातले जे लोक ते आणि नातेवाईक आहे यांनी या खरातला चोप दिल्याची देखील माहिती मिळालेली आहे। आणि ही घटना घडल्यानंतर हा खरात तब्बल ह्या गावातून 15 वर्ष गायब होता। हा नेमकी कुठे होता, काय करत होता, कोणाचा आश्रय घेतलेला होता याबाबत अजून पोलीस तपासात समोर येणार आहे। मात्र हा आधीपासूनच कशा पद्धतीने पाप करत होता हे या सूत्रांच्या मार्फत आपल्याला कळतंय। निश्चितच धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी।